नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर कांद्याचे भाव होणार डबल. काय आहे महत्त्वाची बातमी, सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. कांदा बाजाराचे विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आताची ताजी आणि महत्त्वाची बातमी बघणार आहे. तर काय कारण आहे कांद्याचे भाव वाढण्याचे, सविस्तर काय बातमी आहे, संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन आले असाल तर टेक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळच बेल आयकॉन म्हणजेच घंटा दाबायला विसरू नका. खाली लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे, ते दाबून जवळच बेल आयकॉन म्हणजेच घंटा दाबायचा आहे आणि ऑल सर्व या ऑप्शनला नक्की सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, आपला वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची बातमी आहे. बाजाराचे विश्लेषण करणारी ही बातमी आहे. तर काय आहे महत्त्वाची बातमी, सविस्तर तुम्ही जसं की स्क्रीनवर आता बघतच आहात. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, बाजार समीक्षा, बारिश की वजह से फसल प्रभावित, आवक में देरी, जल्द दोगुने हो सकते हैं प्याज के दाम. तर काय कारण सविस्तर खाली बघत आहोत. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, इंदौर या ठिकाणची महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी बांधवांनो, प्याज की कीमतों पर एक बार फिर से ग्राहकों को रुला सकती है. धारणा है कि आने वाले दिनों में जल्द ही प्याज और महंगा से हो सकता है. प्याज की बढ़ती कीमतों की सबसे बड़ी वजह मानसून है, जिसके चलते प्याज की चक्रवात की वजह से प्याज के बफर स्टॉक की अवधि भी काफ़ी कम रह गई है, जिसके भी प्याज की किमती पर असर पडेगा. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सविस्तर बघितलं तर कांद्याचे भाव वाढण्याचं कारण सांगितलं आहे की या ठिकाणी तुम्ही बघत आहात पुन्हा एकदा कांद्याचे भाव वाढणार असल्याची ही बातमी आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात मोठं कारण म्हणजे मान्सून पावसामुळे या ठिकाणी हे भावाचे जे चढ उतार होणार आहे ते होणार असल्याचं या ठिकाणी या बातमीमध्ये सरळ सरळ सांगितलं आहे. प्याज की फसल तैयार होने में देरी हो रही है, वही तोकते चक्रवादळ के वजह से प्याज की बफर स्टॉक की अवधि भी काफ़ी कम रही गई है, जिससे भी प्याज की कीमतों पर असर पडने वाला है, असं या बातमीमध्ये सांगितलं आहे. शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा, कृषि रिसर्च की एक रिपोर्ट में कहा गया है कि अक्टूबर आणि नोव्हेंबर महीन्यामध्ये इसके दौरान प्याज की कीमतों पे उच्च स्तर पर बनी रह सकती है. आइए जानते हैं कैसे बढ़ेंगी प्याज की कीमतें. रिसर्च के रिपोर्ट में कहा गया है कि अगर 2018 से तुलना करें तो प्याज की कीमतों की करीब 100% तक की तेज़ी देखने को मिल सकती है. खरीफ सीजन 2021 में प्याज की कीमतों 30 रुपये प्रति किलो के स्तर को भी पार कर सकती है. मानसून की वजह से महाराष्ट्र के प्याज की फसल की रोपाई में दिक्कत आ रही है. खेतों में पानी भरा है, ऐसे भी उम्मीद की जा रही है कि खरीफ 2020 की तुलना में इस बार साल दर साल के आधार पर 1.5% तक कम प्याज उत्पादन राहा सकता है. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सविस्तर तुम्ही बघितलं तर 2018च्या तुलनेने यंदा कांद्याचे दर हे 100% दुप्पट वाढू शकतात. यंदा खरीप हंगामात कांद्याची घाऊक किंमत 30 रुपये पुढे जाऊ शकते. गेल्या वर्षी हा दर थोडा कमी होता. 2018चे हे कांद्याच्या दरासाठी सामान्य वर्ष मानले जाते. यानंतर कांद्याच्या दरात सतत वृद्धी होत आहे. 2020मध्ये देखील कांद्याचे दर हे 2018च्या तुलनेने दुप्पट झाले होते. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची ही सविस्तर बातमी आहे रिसर्चच्या या अपडेटनुसार. तर या ठिकाणी बघू शकता, मान्सून का सीधा असर प्याज पर. तर या ठिकाणी मान्सूनचा काय या ठिकाणी सविस्तर काय फरक पडणार आहे या कांद्यावर सविस्तर बघतच आहात. प्याज की कीमत पर मानसून का सीधा असर देखा जा रहा है. पहली
तो अगस्त में मानसून अच्छा नहीं रहा, यानी बारिश काफ़ी कम हुई और अब सितंबर में बारिश अधिक होने की वजह से भी परेशानियां झेलनी पड़ रही है। प्याज की कीमतों उतनी ही अधिक बढ़ेंगी जितना उनकी रोपाई में देरी होगी। मानसून का असर प्याज की कीमतों बढ़ सकती है। स्टॉकिस्ट भी सक्रिय होने लगे हैं। इसके बाजार में प्याज की आपूर्ति तंग होती जा रही है। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सविस्तर बघितलं तर मान्सूनच्या या मान्सूनमुळे कुठेतरी या ठिकाणी याचा फरक या कांदा भावावर पडणार आहे। तर या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये मान्सून या ठिकाणी चांगला होता आणि या ठिकाणी सितंबर में बारिश अधिक होने की वजह से परेशानी झेलनी पड़ रही है। प्याज की कीमतों ने उतना ही अधिक बढ़ेंगी जितना उसकी रोपाई में देरी होगी। मानसून का असर प्याज के प्रोडक्शन पर पड़ेगा और इससे खरीफ प्याज की कीमती बढ़ सकती है। स्टॉकिस्ट भी सक्रिय होने लगे हैं। इससे बाजार में प्याज की आपूर्ति तंग होती जा रही है। शेतकरी बांधवांनो, या सणासुदीच्या काळात कांद्याचे भाव वाढणार क्रिसेलचा रिपोर्ट आहे। परंतु काल नाशिक जिल्ह्यातील असणारे देवळा तालुका, नाशिक जिल्हा, उमराणे या ठिकाणी रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती खारीप हाटा या ठिकाणी जो नवीन लाल कांदा आलेला आहे, तर नवीन कांद्याला काल उच्चांक दर हा लिलावामध्ये 31 रुपयापर्यंतचा भाव भेटला गेलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, कांद्याच्या जो नवीन कांदा बाजार समित्यामध्ये सध्या येण्यास सुरुवात झालेला आहे। काल बघितलं तर बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये जुना कांदा आहे, उन्हाळ कांदा आहे, त्याच्या भावासुद्धा या ठिकाणी कुठेतरी सुधारणा बघायला भेटली। 100, 200, 300 रुपयापर्यंतची सुधारणा। पिंपळगाव बसवंत या ठिकाणी 2000 रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर होता। अशा प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्राबाहेर कांद्याच्या भावात काल सुधारणा बघायला भेटलेली आहे। सविस्तर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून कांदा लिलावासंदर्भातील ज्या काही अपडेट आहे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितल्याच आहे। शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारचे ताजे आणि महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असणार आहे। तर महत्त्वाचे ज्या काही अपडेट आहे, महत्त्वाच्या ज्या काही बातम्या आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर आपण पोहोचत आहोत। तर तशीच महत्त्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली। जास्तीत जास्त शेअर करा। जसे की तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात, कांद्या भावासंदर्भातील ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आहे ते आपण या ठिकाणी बघत आहोत। तर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी क्रिसेलने म्हटलं आहे की या ठिकाणी देशातील कांद्याचे उत्पादन येणाऱ्या भागातील ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस पडला, अनेक ठिकाणी पाऊस पडलाच नाही। यामुळे कांद्याचे लागवडीत उशीर झाल्यामुळे कांद्याच्या भावावर परिणाम म्हणून नवा कांदा बाजारात यायला उशीर होईल, त्यामुळे कांद्याचे भाव वाढू शकतात असं क्रिसेलचं म्हणणं आहे। तर या ठिकाणी ऐन सणासुदीच्या काळामध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली। हे मानक संस्था क्रिसेलने जारी केलेल्या अहवालानुसार खरीप हंगामात झालेला उशीर आणि इतर काही कारणामुळे ऑगस्ट-नोव्हेंबरमध्ये कांद्याची किमती वाढण्याची शक्यता आहे, असं या ठिकाणी सविस्तर आपण बघतच आहात। शेतकरी बांधवांनो, सविस्तर संपूर्ण अपडेट होती, सविस्तर महत्त्वाची बातमी होती, ती तुमच्यापर्यंत पोहोचली। व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करायचा आहे। जास्तीत जास्त कांदा उत्पादक बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा, शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट कळायला पाहिजे। शेतकरी बांधव, सविस्तर संपूर्ण अपडेट बघितली। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव, कांद्याचे लिलाव, कांद्याचे या ठिकाणी जे काही बाजारभावात सुधारणा झाली ती तुमच्यापर्यंत ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट आपण पोहोचवणार आहोत। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे भागातील कृषी उत्पन्न बाजार समिती लाईव्ह अपडेट, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर, सोलापूर या ठिकाणचे अपडेट, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव उपबाजार समिती, लासलगाव विंचूर ज्या काही उपबाजार समित्या त्यांच्या लाईव्ह अपडेट, त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत, पिंपळगाव सायखेडा कृषी उत्पन्न बाजार समिती, उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती, खारेपाटा, रामेश्वर कृषी उत्पन्न मार्केट, त्याचबरोबर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बघणार आहोत देवळा, उमराणे, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला, अंधसूत, कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बघणार आहोत।
नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लाईव्ह अपडेट. तर धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया का माहितीपूर्ण बाजारभावाच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबूया.